मोठी बातमी अशी की वैष्णवीला शशांक हगवणेनं पाईपनं मारहाण केली होती। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेला पाईप पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांकडून आणखी एका कलमाची वाढ करण्यात आली। वैष्णवी मृत्यू प्रकरणी 12 जणांच्या आत्तापर्यंत साक्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत। अमानुषपणाचा कळस आपण हा बघतोय की वैष्णवीला नवरा शशांक हगवणेनं पाईपनं मारहाण केलेली होती। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेला पाईप पोलिसांकडून जप्त करण्यात आला। या प्रकरणात पोलिसांकडून आणखी एका कलमाची वाढ करण्यात आली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणी 12 जणांच्या आत्तापर्यंत साक्षी नोंदवण्यात आल्यात। हजर झालो आहे। 2 आरोपींना आणलं होतं। जे आरोपी नंबर 1 होते सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत। कुठली कारण काय कारण सांगितलं रिमांडमध्ये काय कारण? रिमांडची कारण अशी आहे की आज पहिलाच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे। काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे। परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे। त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून मेहरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे। यात एक मोठी बातमी आपण बघतोय। पुण्याच्या पिंपरीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये हगवणे बापलेकाला 28 मे पर्यंत सुनावणी जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे बापलेकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं आपण बघतोय। राजेंद्र आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ज्यावेळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं तेव्हाची दृश्य आपण बघतोय आणि जेव्हा त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, बाहेर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव देखील जमलेला होता। पोलीस सुरक्षा व्यवस्थेत त्यांना बाहेर आणण्यात आलं आणि आतमध्ये देखील नेण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता जे कुकर्म हगवणे बापलेकाने केलेले अर्थात त्याची शिक्षा त्यांना मिळणारच, पण तत्पूर्वी आपण बघतोय चौकशी करता 28 मे पर्यंत बापलेखाला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या दरम्यान कशा पद्धतीचा छळ त्याने वैष्णवीचा केला, ज्या सगळ्या त्रासातच वैष्णवीने आत्महत्येचं पाऊल जे आहे ते उचललं, या सुनावणीत 28 मे पर्यंत हगवणे पिता पुत्राला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याबद्दल वैष्णवीच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। Space. रोल 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। काय 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जरी मिळाली असेल तरी मला असं वाटत होतं की पोलीस कोठडी जास्तीची मिळेल, परंतु 28 तारखेपर्यंत मिळाली। 28 तारखेपर्यंत कोठडी मिळाली तरी पण माझी अपेक्षा अशी आहे की जास्तीची पोलीस कोठडी मिळावी, कारण पोलिसांना अधिक तपास करण्यात थोडीशी सवलत मिळाली असती आणि त्याच्यातून आणखी काय यांचे गुन्हे जे काय असतील ते निष्पन्न झाले असते। म्हणून तरी पण माझा या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। himperanilcasp.m तर वैष्णवीच्या वडिलांनी या पोलीस कोठडी सुनावणीनंतर म्हणजे 28 मे पर्यंत हगवणे पिता पुत्राला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली याबद्दलची आपली प्रतिक्रिया देऊ केली। त्यांनी असं म्हटलं की अधिक दिवस त्यांना पोलीस कोठडी मिळायला हवी होती, तर या दरम्यान पोलिसांना आणखीन वेगवेगळ्या पैलूंना घेऊन तपास करता आला असता आणि या पिता पुत्रांचे जे गुन्हे आहेत ते समोर आले असते असं त्यांनी म्हटलं।